कन्या हत्या ती तर अतिशय क्रूर प्रथा होती. आपली खोटी प्रतीक्षा सांभाळण्यासाठी मुलीचा जन्म झाल्याबरोबर ऐकवणार नाही तिला अफू देऊन किंवा मडक्यात घालून मारून टाकायचे आणि ते मडकं गाडून टाकायचे. स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये किती प्रकारच्या अनिष्ट रूढी परंपरा होत्या, ज्याचा त्रास प्रामुख्याने स्त्रियांनाच होत होता, लहान मुलींना होत होता. पण या सुधारणासाठी कुणी प्रयत्न केले, कसे केले, या संदर्भात जे पुस्तक प्रसिद्ध झाले त्याबद्दल बोलत आहेत. नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत. आज एका अतिशय निराळ्या विषयावर आपण विचार आणि केलेल्या कामाचा परिचय घेणार आहोत. सर्वप्रथम मी आधी आपल्या माननीय वक्त्या त्यांचा शालाका माटे त्यांचा मी थोडासा परिचय करून देतो आणि मग प्रश्नोत्तराच्या साह्यानं त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे त्याचा उलगडा होत जाईल. त्या अनुषंगाने त्या कार्याबद्दल मी पण थोडीशी तुम्हाला माहिती देणार आहे, म्हणजे त्याचं तुम्हाला कळेल किती विस्तार आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे हे एवढं मोठं पुस्तक त्यांनी संपादित केलेलं आहे आणि अतिशय युनिक हे त्यांचं कार्य केलेलं आहे. त्याचं नाव आहे भारतीय समाज सुधारक आणि विचारवंतांचे स्त्रियांच्या विकसनातील योगदान इसवी सन 1800 ते 2000. एवढा जो 200 वर्षाचा काळ हा या पुस्तकात त्यांनी कव्हर केलेला आहे. आता भारतीय स्त्रियांच्या योगदानाबद्दल आपल्याकडे खूप काम झालेलं आहे, पण भारतीय आपल्याला फक्त आपल्या महाराष्ट्रातलेच लोक माहिती आहेत. समाज सुधारक म्हणून जे काय आपल्याकडे काम केलेलं आहे त्या लोकांनी, तर तसं नाही आहे की या संदर्भात भारतभर काम होत होतं, पण आपल्याला त्याची कधीच कल्पना आली नाही. तर ते जे कोण मोठे लोक होते त्या सगळ्यांचं योगदान याच्यात काय होतं हे त्या त्यांच्या भाषणाच्या ओघात सांगतील. भारतातल्या एकूण 14 प्रदेशातनं त्यांनी संपूर्ण माहिती गोळा केलेली आहे. त्या ठिकाणी स्त्रियांचं जीवन काय होतं, त्यांच्या हालअपेष्टा काय होत्या, एक समाज म्हणून स्त्रीला किती खालचं स्थान दिलं जायचं हे सगळं त्यांच्या एकंदर कार्यक्रमात त्यांनी या सगळ्या प्रकल्पात त्यांनी घेतलेले. हा फार मोठा प्रकल्प आहे आणि मला आनंदाची गोष्ट अशी की या प्रकल्पाचा, या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा 1 लाख रुपयाचा पुरस्कार मिळालेला आहे. आपल्याला आत्ता फक्त इथे एकच प्रत आहे, जाताना तुम्ही बघा. आपल्या हे खरं सांगायचं म्हणजे जे थोडेफार अभ्यासक आहेत त्यांनी हे संग्रहित ठेवण्यासारखं पुस्तक आहे. 1200 रुपये किंमत आहे आणि ते सवलतीत मिळेल. आता हे आत्ता 1800 सालापासून त्यांनी घेतलेलं आहे, पण वास्तविक आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीचं महत्त्व हे फार मोठं आहे आणि स्त्रीला खूप महत्त्व दिलेलं आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे पुण्याचे आनंदराव आठवले म्हणून एक ग्रस्त होते की ज्यांनी संन्यास घेतला आणि ते उत्तर काशीला ते समाधी त्यांनी घेतली. तिथं त्यांनी त्यांचा मठ स्थापन केला होता. त्यांनी मनुस्मृतीवर जवळजवळ 1200 पानाचं भाष्य लिहिलेलं आहे. तो ग्रंथ 900 रुपयाला आहे. तो सुद्धा संग्रहित ठेवण्यासारखा आहे. आत्ताचे मनुस्मृतीचा वाद हा सगळा आत्ताचा सोडून द्या, पण मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना किती महत्त्व आहे त्यांच्या ह्याच्यात हे त्यांनी अतिशय विस्तृतपणे सांगितलेलं आहे. मनुस्मृतीतल्या प्रत्येक श्लोकाचा त्यांनी अर्थ सांगितलेला आहे. त्यातला जो 3रा अध्याय आहे, त्यातला जो 56वा श्लोक आहे, तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, हा असा तो श्लोक आहे. त्याचा अर्थ असा की ज्या ठिकाणी ज्या घरामध्ये स्त्रियांना मान मिळतो तिथं होणाऱ्या धार्मिक कार्याला काहीतरी पवित्रता लाभते, आणि ज्या ठिकाणी त्यांचा छळ होतो, ज्यांना अपमानास्पद वागणूक मिळते, तिथं कुठलंही पुण्यकर्म होऊ शकत नाही. हा हे एक उदाहरण राहिलेलं आहे. त्याच्यात अनेक उदाहरण आहेत. दुसरं जे कोणी गुरुचरित्र वाचत असतील
त्यांना एक श्लोक बऱ्याच वेळेला वाचताना मिळाला असेल की त्याच्यात असा एक कायम उल्लेख आहे, ज्याचे घरी अशांत नारी त्याचं अरण्य नाही दोरी, असा श्लोक आहे गुरुचरित्रामध्ये सारखा येणार. तर त्याचा अर्थ तोच, म्हणजे थोडक्यात काय की हे पूर्व आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना खूप महत्त्व होतं, पण नंतरच्या काळात ते इतकं बिघडलं की स्त्रियांच्या झालेल्या छळामुळे आत्ता जी भारतामध्ये जी काही धर्मांतर पूर्वीच्या काळी सोपी झाली, त्यातलं हे जी अनेक कारण आहेत त्याची, त्यातलं हे एक महत्त्वाचं कारण आहे. आणि आपण फक्त आपल्यापुरतं बघतो, पण आता भारतभर त्यांना आलेले अनुभव हे थोडक्यामध्ये त्या सांगतील आपल्याला. तर मी आता त्यांना आता यांच्या शिक्षणाबद्दल सांगायचं राहिलं. त्या स्वतः जर्नलिझम मधनं पासआउट झालेले आहेत. यांचे वडील वासुदेवराव थत्ते हे मुंबई सकाळचे संपादक होते. म्हणजे ह्यांना हा वारसा हा घरातनं झालेला आहे. संशोधन कसं करायचं आणि त्याच्यावर विचार करून प्रकट कसं व्हायचं, हा जो वारसा आहे हा त्यांना तिथूनच आलेला आहे. बाकी लौकिक शिक्षण त्यांचं BA वगैरे सगळं, आणि सामाजिक कार्याची आवड असल्यामुळं त्यात अनेक ठिकाणी त्या ओढल्या गेल्या. तर आता भारतीय समाज सुधारक आणि विचारवंतांचे स्त्रियांच्या विकासातील योगदान हा महाराष्ट्र शासनाचा याला पुरस्कार मिळाला आहे. तर त्याविषयी सर्वप्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमचं अभिनंदन. आता या प्रकल्पाची निर्मिती कशी झाली ते जरा आम्हाला सगळ्या श्रोत्यांना थोडक्यात सांगा. पुण्यामध्ये साहित्यप्रेमी भगिनी मंडळ ही आमची एक संस्था आहे. सध्या ती 60व्या वर्षात यशस्वीपणे काम करते आहे. मराठी साहित्यावर अगदी समरसून प्रेम करणाऱ्या उर्मीतनं 65 साली ती निर्माण झाली. नवोदित आणि प्रस्थापितांचं व्यासपीठ असलेल्या, ऐकू येत आहे ना, व्यासपीठ असलेल्या आमच्या संस्थेत वर्षभर साहित्यविषयक अनेक कार्यक्रम उपक्रम चालू असतात. 97 साली संस्थेचा कार्यकारी विश्वस्त डॉक्टर मंदाताई खांडगे यांच्या पुढाकाराने आम्ही संस्थेचा संशोधन विभाग सुरू केला. तर स्त्रीचं म्हणजे असं आमचं जरा स्त्रियांचं मंडळ आहे, स्त्रीवादी नाही, पण स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेलं हे मंडळ आहे. स्त्री साहित्याचा स्वतंत्रपणे आतापर्यंत सलग असा अभ्यास झालेला नव्हता. वाङ्मयाच्या इतिहासातील स्त्री साहित्यालाही गौण स्थान होतं. तेव्हा संशोधन विभागाने असं ठरवलं की हे काम आपण आधी हातात घेऊ. तेव्हा स्त्री साहित्याचा मागोवा 1850 ते 2000 हा त्रिखंडात्मक प्रकल्प, परत स्त्री साहित्याचा मागोवा हे 2001 ते 2010 तो एक केला, आणि आता 2010 2011 ते 2020 स्त्री साहित्याचा मागोवा मराठी याचं काम चाललंय. पण मग असा विचार आला की फक्त आपण महाराष्ट्रापुरता किंवा मराठी साहित्याचा विचार न करता मग बाहेर पण बघू, आपल्या देशातल्या भाषांमध्ये काय परिस्थिती आहे. म्हणून आम्ही भारतीय भाषातील स्त्री साहित्याचा मागोवा हा द्विखंडात्मक प्रकल्प केला. आणि मग तो मराठी कोण वाचणार, बाहेरच्या लोकांना मराठी शक्य नाही, म्हणून विमेन्स लिटरेचर इन इंडियन लँग्वेजेस हे त्याचा आम्ही इंग्रजी अनुवाद परत केला. आणि मला वाटतं या प्रकल्पामुळे आम्ही राष्ट्रीय पातळीवर गेलो. ही निर्मिती आमची साहित्यप्रेमी, आणि आम्ही असे सगळे संशोधन विभागातर्फे हे प्रकल्प करत असतो. स्त्री साहित्याचा अभ्यास प्रकल्प करताना समाज सुधारक स्त्रियांचा सामाजिक विकास हाच प्रकल्प तुम्हाला का करावासा वाटला? पहिल्यांदा हा प्रकल्प आणि हा अभ्यास खूप व्हास्ट असल्यामुळे, कारण मला हे थोड्या वेळात बसवायचं आहे म्हणून मी काही मुद्दे लिहून आणलेले, त्यामुळे कारण मग इकडे तिकडे जातो तो विषय, म्हणून मी काही वेळा वाचीन असं सांगते. आमचा स्त्री साहित्याचा अभ्यास करताना असं जाणवलं की त्यांच्या त्या अभ्यासामध्ये सामाजिक विकासासाठी अभ्यास व्हायला हवाय. म्हणजे ते समाज त्यातनं दिसत होता त्यांच्या साहित्यातनं आम्हाला. खरोखर एकेकाळी घराचा उंबरठा न ओलांडणारी स्त्री आज आकाशात भरारी घेतेय. यामागे स्त्रियांना परंपरा रूढीग्रस्त अवस्थेतनं बाहेर काढून समाजामध्ये परिवर्तन घडण्यासाठी अनेक समाज सुधारक आणि विचारवंत आले. प्रसंगी समाजातल्या धर्माभिमान्यांनी विरोध खूप केला त्या लोकांना त्यावेळेला,
तो पत्करून त्यांनी स्त्रियांच्या विकासासाठी योगदान दिलं. अशा समाज सुधारकांचं काम अधोरेखित व्हावं या सर्वांसाठी कृतज्ञता म्हणून आम्ही हा प्रकल्प केला आहे. हे बदल फक्त महाराष्ट्रापुरता करणं योग्य आम्हाला वाटलं नाही. हे जाणवल्यावर आम्ही तो भारतीय पातळीवर करायचा विचार केला. प्रत्येक राज्यामध्ये कमी अधिक प्रमाणात समस्या आहेतच. प्रौढ विवाह आहे, कुठे बालजारट विवाह आहे, बालविवाह आहे, हुंडा, सती प्रथा, कन्या हत्या, केशवपन आणि सामाजिक कारणांनी किंवा राजकीय कारणांनी ह्या प्रथा निर्माण झालेल्या आहेत. प्रत्येक राज्याच्या लेखामध्ये याचा प्रत्यय येतो. आणि कुठलाही प्रकल्प करताना थोड्याफार अडचणी येतात, तेही मी सांगते. मुख्य म्हणजे आमचं करोनाचं महासंकट आलं आणि आमचा प्रकल्प थोडासा लांबला. तो अपेक्षेपेक्षा उशिरा पूर्ण झाला. परंतु तो प्रकाशित झाल्याबरोबर मला सांगायला आनंद होतो की पाठोपाठ 3 पुरस्कार त्याला लगेच जाहीर झाले आणि महाराष्ट्र शासनाने आता नुकताच 1 लाखाचा पुरस्कार दिलाय. या प्रकल्पासाठी किती आणि कोणत्या राज्यांचा आपण अभ्यास केला, त्यात किती अभ्यासक इन्व्हॉल्ड होते, किती संपादक होते, तर काही तुम्हाला अनुवादक म्हणून काही लोकांची मदत घ्यावी लागली का? या प्रकल्पासाठी डॉक्टर मंदाताई खांडगे, डॉक्टर विद्या देवधर त्या हैदराबादहून काम करत होत्या, डॉक्टर कल्याणी दिवेकर, डॉक्टर स्वाती कर्वे आणि सहाय्यक संपादक म्हणून शलाका माटे मी काम पाहिलं. या प्रकल्पासाठी 21 अभ्यासकांनी शोध निबंध लिहिले. या राज्यांची नावं सांगू सगळे? आसाम, उत्तर प्रदेश, ओरिसा, आंध्र, कर्नाटक, केरळ, गुजरात, तमिळनाडू, बिहार, बंगाल, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या 14 राज्यांचा आम्ही अभ्यास केलाय. आणि त्याच्यामध्ये कारण हे जे लेख आले ते बरेचसे गट गुजरातीमध्ये आला, तमिळनाडूचा आणखी वगैरे, आंध्राचा तेलगूत आले, मग त्याचे आम्ही इंग्रजी अनुवाद केले आणि बरेचसे बाकीचे हिंदी इंग्रजीमध्ये आले. महाराष्ट्राबाहेर असले फक्त महाराष्ट्राचाच मराठी, त्यामुळे मला खूप सगळ्या लेखांचे अनुवाद करायला लागले. त्यामुळे आमच्याकडे 12 अनुवादक होते या कामासाठी. तुम्ही पाहिलं असेल की संपूर्ण भारताचा क्रॉस सेक्शन त्यांनी घेतलेला आहे. राज्य जरी निराळी होती, तिथल्या संस्कृती जरी निराळ्या होत्या, तरी स्त्रीवर अत्याचार हे व्यवच्छेदक लक्षण सगळीकडे होतं. विशेषतः केरळमध्ये मातृसत्ताक पद्धती होती, त्यामुळे स्त्रियांचा तिथं काही सामाजिक ठराविक वर्गामध्ये स्त्रियांचा वर्चस्मा होता. तुम्ही जर राजा रवी वर्मनचं चरित्र वाचलं असेल तर ते एवढे मोठे कलाकार होते, पण त्यांना सुद्धा बायकोच्या माहेरी जाऊनच राहायला लागले. तिथं त्यांना काही काम नव्हतं, फक्त चित्र काढणे. तर तसा असून सुद्धा तिथे केरळमध्ये किती अत्याचार होत होते आणि त्याचा फायदा धर्मांतरांनी कसा घेतला ते पुढच्या विवेचनात तुम्हाला ते सांगते. आता समाज सुधारक प्रकल्पाला संपादनाचा पुरस्कार मिळाला आहे. मला सांगा, अशा प्रकल्पामध्ये संपादकाची भूमिका म्हणून तुम्ही काय केलं? संपादक हा त्या विषयातील खरं म्हणजे खूप जबाबदार महत्वाचा अभ्यासक असतो. त्या अभ्यासकांचं सगळ्यांचं लिखाण जमवून त्याचं ते संपादन करायचं, संस्करण करायचं, हे त्याचं मुख्य काम. आम्ही प्रकल्प आखल्यानंतर सर्व संपादकांनी अभ्यासकांना पाठवण्यासाठी लेखनामध्ये एकवाक्यता येण्यासाठी काही मार्गदर्शक मुद्दे कळवले, म्हणजे फॉर्मॅट कळवला की आम्हाला असं, कारण कोणी मग त्रोटक लिहितं, कोणी हे लिहितं, कोणी ते लिहितं याच्याकडनं. नंतर ते पाठवल्यानंतर प्रत्येकाकडनं आम्ही सिनॉप्सिस मागितलं. त्यामुळे आम्हाला एकंदर अभ्यासकाच्या लेखनाचा अंदाज आला. 14 राज्यातनं लेख येणार होते, त्यामुळे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सगळे हे अनुवाद करून घेतले. काही लेखांचं आम्हाला पुनर्लेखन करावं लागलं. काही अभ्यासकांनी अगदी त्रोटक माहिती दिली, त्यामुळे आम्हाला पण अलर्ट राहून आम्ही इकडे काही सापडतंय का, म्हणजे आता थोडा वेळ असला तर सांगते की स्त्री किर्लोस्करनी असे प्रत्येक राज्याचे फार पूर्वी अंक काढले होते असं आम्हाला कळलं. आणि 1-2 लेख फारच त्रोटक आले, त्यांच्याकडनं काही ते काम होईना, म्हणून आम्ही सगळे संपादक त्या ह्याच्यात जाऊन लायब्ररीमध्ये जाऊन ते सगळं लिहून काढलं
पण अभ्यासकाच्या त्या पर्टिक्युलर अभ्यासकाच्या अनुमतीने मग पुनर्लेखन करावं लागलं. म्हणजे असेही प्रसंग घडले त्याच्यामध्ये. आणि थोडक्यात म्हणजे प्रकल्पाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व संपादकांनी अगदी समर्थपणे काम केलं. आता महत्वाचा प्रश्न या प्रकल्पाच्या अंतरंगामध्ये आता वळायला लागेल आपल्याला. आतापर्यंत काय कसं केलं हा विस्तार झाला, पण ॲक्च्युली त्या प्रकल्पामध्ये काय आहे, त्या प्रकरणांच्या मध्ये काय आहे, याचे 2-4 राज्यातले अनुभव, तिथले किती वाईट प्रथा होत्या ते जरा त्या विस्तृतपणे तुम्ही सांगा. म्हणजे प्रकल्पाच्या अंतरंगाकडे थोड्या वेळात सगळी राज्य ही काही कव्हर करणं शक्य नाही, 14 राज्य, पण त्यातल्या त्यात जास्त राज्यात जास्त अत्याचार झाले, जास्त कुप्रथा होत्या, अशा राज्यांची त्यांनी थोडक्यात तुम्हाला ती माहिती सांगते. आपण पहिले राजस्थानकडे वळूया. आपल्या देशाला पारतंत्र्याच्या काळात आपली संस्कृती आणि सभ्यता यांना बिनमुख करण्यासाठी आक्रमकांनी भाग पाडलं. त्याचे परिणाम सगळ्यात जास्त हे महिलांवर झाले. वास्तविक प्राचीन काळामध्ये राजपुतान्यात स्त्रिया नेतृत्व कुशल असून व्यवस्थापनात अगदी निपुण होत्या. हिंदू, जैन, मुस्लिम वर्गाच्या कुटुंबातील स्त्रियांना त्यांच्या गरजेनुसार शिक्षणही दिलं जायचं. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा राज्यकारभार सुरू झाल्याबरोबर ह्या निम्न परिस्थितीमध्ये वेगाने परिवर्तन व्हायला लागलं. राजघराण्यातल्या स्त्रियांबरोबर निम्नस्तरीय स्त्रियांवरही अनैतिक अत्याचार सुरू झाले. मुक्तपणे संचार करणाऱ्या स्त्रियांना घुंगटाचा आधार घेऊन स्वतःचं रक्षण करायला लागलं. राजपुतांना त्यावेळी अनेक कुप्रथाही अस्तित्वात होत्या. उदाहरणार्थ बिजोड विवाह, 50-60 वर्षाच्या पुरुषाबरोबर अल्पवयीन मुलीचं लग्न लावून द्यायचं. त्याचा परिणाम म्हणजे विधवांच्या संख्येत वाढ. बालविवाह, अक्षतृतीया किंवा देवजागरण एकादशीला मुहूर्त साधायचा आणि हे बालविवाह केले जात. मुलगी म्हणजे ओझं असं मानून नकळता वयात लग्न लावून दिलं जायचं, कारण या वयातली मुलगी विरोध करत नाही हे त्याचं कारण. याला कच्चा विवाह म्हणायचे. या लग्नाचा खर्च वाचवण्यासाठी कुटुंबातील एखादी व्यक्ती वारल्यावर तिच्या जेवणावेळीच्या वेळी ते जेवण आणि लग्न करायचे. जेवण बेकार, अशिक्षित, रोगी, व्यसनाधीन अशा कुठल्याही वराशी तो बालविवाह केला जायचा. गरीब आई वडिलांना जेवण मिळावं म्हणून मुलींची खरेदी विक्री पण आई वडील करायचे. एखाद्या स्त्रीला डाकेण म्हणून ती छोट्या मृत मुलांना स्मशानात जाऊन मारते, अशा तथाकथित चेटकिणीला दगडांनी मारून ठार मारलं जाईल. मेवाडी, भिल्ल या प्रजातीत ही प्रथा होती. रुदाली तर म्हणजे सिनेमाही त्याच्यावर येऊन गेलाय. रुदाली प्रथेमध्ये एखाद्या उच्चवर्णीय पुरुषाच्या निधनानंतर शोक व्यक्त करण्याकरता पैसे देऊन महिलांना बोलवलं जायचं. या रुदन करणाऱ्या स्त्रिया काळ्या रंगाची वस्त्र घालून यायच्या. आर्थिक स्तर आणि उच्च जातीतल्या स्त्रियांना सर्वांसमक्ष आपलं दुःख व्यक्त करता यायचं नाही म्हणून ही रुदाली भाड्यानी बायका आणून रडायचं, ही प्रथा पडली. कन्या हत्या ही तर अतिशय क्रूर प्रथा होती. आपली खोटी प्रतीक्षा सांभाळण्यासाठी मुलीचा जन्म झाल्याबरोबर ऐकवणार नाही तिला अफू देऊन किंवा मडक्यात घालून मारून टाकायचे आणि ते मडकं गाडून टाकायचे. दूध पिती म्हणून एक प्रथा होती. राजस्थानामध्ये भयंकर या प्रथा होत्या. गुजरातच्या लगत असलेल्या राजस्थानामध्ये ही प्रथा होती. स्त्रीची प्रसूतीची वेळ आली की चुलीवर दूध मोठ्या कढईत उकळत ठेवायचे. मुलगा झाला तर दूध आटवून त्याचा खवा करून त्याचे पेढे वाटायचे. मुलगी झाली तर उकळणाऱ्या दुधात तिला सोडून मारून टाकायचे. पुढे ही प्रथा बेकायदेशीर असून ती थांबवावी म्हणून राजस्थानाच्या सर्व राज्यातनं जाहीर केलं गेलं. पण काही वर्ष हे करून सुद्धा सामाजिक मानसिकतेत बदल झाला नाही. आणि मग त्यांनी थांबवल्यावर त्या लोकांनी काय सुरू केलं की मुलगी झाली की तिला कुठेही नेऊन सोडायचं किंवा तिला दूधच पाजायचं नाही, वेळेवर औषधं द्यायची नाही, अशा मार्गाने तिला संपवून टाकायचं.
पुत्रजन्माची इच्छा माणसाला किती कठोर बनवते याची कल्पना करणंही कठीण आहे. 1850 ते 1950 मध्ये राजस्थानात समाजसुधारक विचारवंतांनी या सगळ्या कुप्रथांबद्दल खूप प्रयत्न केले. वृत्तपत्रांची भूमिका तर याच्यामध्ये फार मोठी होती. आता सुरुवातीला दास्याच्या शृंखलेत असलेली स्त्री शिक्षण आणि सुरक्षिततेमुळे आत्मविश्वासाने राजस्थानात वावरायला लागली आहे. म्हणजे हेही तितकंच खरं आहे की ज्या वेळेला असं होतं, ज्या परिवारात जन्मता मुलीची हत्या केली जायची, आता त्याच परिवारात मुलीचा जन्म अभिशाप न मानता तिचं छान आनंदाने स्वागत केलं जातं. म्हणजे तेव्हा 2 दिवस सुचत नव्हतं. म्हणजे कढई कल्पनाच नाही आपण करू शकत. दुधात मिळून मारणे वगैरे हे आम्ही केलं होतं जेव्हा एका प्रकल्पासाठी. हे अजूनही चालतं तिकडे. त्यांचं पण ना बिहारमध्ये पण आहे, दोन्हीकडे. राजस्थानात खूप होतं हे सगळ्यात जास्त मुलगी म्हणजे ओझी. बिहार सांगू राज्य घेतलं बिहारमध्ये 1650 ते 1725च्या दरम्यान विद्वान स्त्रियांची परंपरा होती. पुढे तिथे स्त्रियांची परवड व्हावी तर त्याचं कारण म्हणजे बौद्ध धर्माच्या प्रचारात सनातनी मंडळी बाधा आणायची. तरी सुद्धा बौद्ध धर्म त्याला राजाश्रय मिळालाच. पण उत्तर काळामध्ये जसा बौद्ध धर्म ऱ्हासाला जायला लागला तसा राजमान्य अशा बौद्ध धर्मात अनेक विकृती निर्माण व्हायला लागल्या. तथाकथित साधकांचा परमानंद प्राप्तीसाठी कुमारिका साधन व्हायला लागल्या. यातूनच मग शेवटी बालविवाहाची प्रथा सुरक्षेसाठी सुरू झाली. हीच प्रथा अनेक कुप्रथांना जन्म देणारी ठरली. मुस्लिम वर्चस्वाच्या काळात लुटमार आणि धर्मांतर यामुळे जीवन अतिशय असुरक्षित झालं. पडदा पद्धती, विजोड विवाह, बालविवाह या प्रथा त्या प्रचलित झाल्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत लोक उदासीन झाले की मोठी व्हायच्यात लग्नच करून टाकायचं. हेच 19व्या शतकाच्या मध्यात सती प्रथा सुरू झाली. या प्रथेनुसार उच्च वर्गातील पतीच्या चितेमध्ये ती स्त्री स्वतःला जाळून येत असे. प्रत्येक वेळी ते स्वच्छेने व्हायचं असंही नाही, तर त्यामागे संपत्ती आणि सामाजिक असुरक्षितता ही 2 कारणं होती. ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी व्यक्तिगत पातळीवर अशा घटना थांबवण्याचे खूप प्रयत्न करत होते. राजाराम मोहन राय तर सगळ्यांना माहिती आहे, सती प्रथेला त्यांनी कडवा विरोध केला. सतीबंदीचा कायदा होण्यास संदर्भात राजाराम मोहन राय यांचे कार्य खूप अतिशय महत्वाचे आहे. शेवटी अथक प्रयत्नानंतर 1829 मध्ये लॉर्ड बेटिंगच्या काळामध्ये सतीबंदीचा कायदा झाला. 1829 या कायद्याला सनातनी लोकांनी खूप विरोध केला याला, कारण त्यांना हे नकोच होते ही सगळ्या सुधारणा. स्त्री शिक्षणाच्या बाबतीतही बिहारमध्ये एक गोष्ट घडली की शिक्षणाची प्रादेशिक भाषा हटवून इंग्रजी भाषेत त्यांनी शिक्षण लादायला सुरुवात केली. त्यासाठी इंग्रजांनी त्या शिक्षणासाठी अनेक सोयी सुविधाही उपलब्ध करून दिल्या. पण स्थानिक पातळीवरून त्याला का विरोध झाला तर त्या मिथिलावासियांना वाटायचं की ही इंग्रजांची कुटील नीती आहे. धर्माचा प्रचार करण्याच्या हेतून इंग्रजी चाल खेळत आहे. शेवटी असं सुचवलं की स्त्री शिक्षित करायची तर तिच्या आई तिचे वडील आणि भावानी जबाबदारी घ्यावी, शासनाने त्याची काळजी करू नये. बिहारमध्ये बालविवाहाची प्रथा अचानक रोखली गेली असंही नाही. जेव्हा बंगालच्या 10 वर्ष फुलमणी देवीचा संभोगामुळे अकाली मृत्यू झाला तेव्हा तिच्या पतीविरुद्ध न्यायालयामध्ये खटला दाखल केला होता. यासाठी सुप्रीम लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये एज ऑफ कन्सेंट बिल पास झालं. या कायद्याप्रमाणे 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या पत्नीबरोबर संभोग करणे हा दंडनीय अपराध मानला जायला लागला. परंपरेने चालत आलेली आणखीन एक बिहारमधली म्हणजे नवविवाहितांचं सौभाग्य अखंडित राहण्यासाठी तिच्या गुडघ्यावर विशिष्ट प्रकारे विस्तवाचे डाग दिले जायचे. जिच्या गुडघ्यावर फोड येणार नाही तिचं सौभाग्य अनिश्चित असं समजलं जायचं. इतके म्हणजे अत्याचार झाले बायकांवर. त्याच्या पण आता सुधारणा सांगते. चंपारण तिथे होतं ते गांधीजींची तर ती कर्मभूमीच आहे. तिथे त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी हे तर चालूच होते म्हणजे प्रयत्न. सत्याग्रह स्त्री मग हळूहळू त्यांनी स्त्रियांना सहभागी करून घेतलं. शेवटी सरकारला सगळ्या कर लादायचे हे इंग्लिश लोक त्या सगळ्या मागण्या
पूर्ण मान्य कराव्या लागल्या. बिहारचे लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी सुद्धा क्रांतीची घोषणा केली आणि मग झपाट्याने या सगळ्या प्रथा मागे पडल्या. रिलेटिव्हली म्हणजे राजस्थान बिहार पाहिलं की महाराष्ट्र बरा होता असं म्हणायची म्हणजे वाटतंय. आम्ही जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं जाणवलं. स्त्रियांच्या विकासासाठी कार्य करण्याची परंपरा महाराष्ट्र सांगते महाराष्ट्रात मध्ययुगीन काळापासूनच होती. नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत धर्माची स्थापना करून त्या स्त्रियांना सामावून घेतलं. मुक्ताबाई, संत सखू, संत बहिणा अशी संत परंपरेची परंपरा महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. राजकीय क्षेत्रात स्वकर्तृत्वाची मुद्रा उमटणाऱ्या राजमाता जिजाबाई होत्या, महाराणी ताराबाई होत्या. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक बदलांमुळे अनेक अन्यायी रूढी प्रथा महाराष्ट्रात निर्माण झाल्या. स्त्रियांना शिक्षण नाकारायला सुरुवात झाली. बालविवाह, विषमविवाह, केशवपन, सती या सगळ्यांनी उग्र रूप त्या काळात धारण केलं. पेशवाईच्या काळात सुद्धा या रूढींमध्ये काहीही फरक पडला नाही. 1818 मध्ये जेव्हा महाराष्ट्रात मुंबई प्रांताचे गव्हर्नर जनरल म्हणून माउंट स्टुअर्ट एल्फिस्टनची राजवट सुरू झाली त्यावेळी समाज शिक्षित झाला की समाजाचा विकास होईल अशी त्यांची खात्री होती. तसंच घडलं. बुद्धिजीवी वर्ग शिक्षणाकडे वळला. त्याच्यामध्ये लोकहितवादी, महात्मा फुले ही सुधारकांची पिढी पुढे आली. सनातनी लोकांचं तर चालूच होतं त्यांचं. हे जरीकडे सुधारणा की हे यांचं चालू, बहिष्कार टाकायचा, प्रायश्चित्त घ्यायला लावायचं हे चालूच होतं. विधवा विवाहाचा निषेध करण्यासाठी गाढवाची मिरवणूक सनातनी लोकांनी काढली होती. सतीबंदीचा कायदा व्हावा म्हणून सुधारक प्रयत्न करत होते तर सुधारकांची सनातनी लोकांनी प्रेत यात्रा काढली. म्हणजे हे त्यांचे प्रकार चालले होते. सतीप्रथेच्या संदर्भामध्ये पुण्याचे कलेक्टर रॉबर्टसन यांनी काही खूप प्रयत्न केले. ते सतीबाबतची सक्ती आणि चितेबाबतची रचना अजिबात त्यांना पसंत नव्हती. खरं म्हणजे प्रथाच पसंत नव्हती त्यातल्या त्यात म्हणजे. तर त्यांनी काही विद्वान ब्राह्मणांशी याबाबत चर्चा केली. त्यांच्या मते सती जाणाऱ्या स्त्रीला चितेची तुम्ही रचना समजावून सांगा, तिला परतीची वाट दाखवा, चितेत मोठ्याले ओंडके टाकू नका. त्यांनी त्याचा खूप अभ्यास केला आणि हे सगळं मांडले विचार त्यांनी. सती जाणाऱ्या स्त्रीच्या हातात कापूर आणि राळ ठेवायचे, लवकर ती जळावी, ते देऊ नका. स्त्री चितेच्या बाहेर जायला लागली तर तिला परत आत ढकलू नका. कुटीला दार असावं. 16 वर्षापेक्षा लहान आणि गरोदर स्त्रीला सती जाण्याची परवानगी देऊ नये. प्रसंग पडल्यास स्त्रीला चितेवरनं परत येण्यास मदत करावी. रॉबर्टसन यांनी सती प्रथेबद्दल खरंच खूप प्रयत्न केले. महात्मा फुलेंनी 1848 मध्ये मुलींसाठी पुण्यात शाळा काढली. 1852 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह, अनाथ बालिकाश्रम सुरू केलं. न्यायमूर्ती रानडे यांनी स्त्रियांच्या सर्व दुःखाचं मूळ बालविवाहात आहे या विचाराने संमतीचा कायदा प्रत्यक्षात येईपर्यंत अत्यंत निष्ठेने काम केलं. महाराष्ट्रामध्ये स्त्री विकासानं जो वेग घेतला त्यात महर्षी कर्वे यांचं मोठं योगदान आहे. विधवा विवाहांना उत्तेजन देण्यासाठी विवाह उत्तेजक मंडळ ही संस्था त्यांनी वर्ध्याला स्थापन केली. 1896 मध्ये विवाह उत्तेजक मंडळ रोजी अनाथ बालिकाश्रमाची पण सुरुवात केली. मुलींच्या निवासाची आधी सोय करायची हे त्यांनी ठरवून प्रथम विधवा विद्यार्थिनीला घेऊन आपल्या आश्रमाची सुरुवात केली. 5 वर्षात 21 विद्यार्थिनी त्या ह्याच्यात होत्या. प्लेगच्या साथीत मग पुण्याबाहेर हिंगणे येथे त्यांनी आता जिथे आहे इमारत बांधून आश्रम नवीन जागेत नेला. ठाकरसी यांनी दिलेल्या भरघोस देणगीतनं नाथेबेट दामोदर ठाकरसी हे महिला विद्यापीठ उभं राहिलं. गोपाळ गणेश आगरकर हे तर कट्टर सुधारणावादी होते. इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते कळणार हे या तत्वनिष्ठेने आगरकरांनी सामाजिक कार्य केलं. त्यांनी स्त्री शिक्षण, केशवपन, स्त्री पुरुषांचं एकत्र शिक्षण इत्यादी विषयावर भरपूर लेखन केलं आणि सुधारणेची तात्विक बाजू समाजासमोर आणली. द कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, राजश्री शाहू महाराज, विठ्ठलरामजी शिंदे अशी स्त्रियांसाठी अविरत प्रयत्न करणारी नावं आहेत. 2-3
3 राज्य मी कव्हर केली ती शॉर्ट मध्ये आणते. केरळमधला प्रसाद तुम्ही ऐका. आता मी बोलते आधी गुजरात बद्दल. गुजरातच्या सांस्कृतिक इतिहासात कर्तृत्ववान स्त्रियांची परंपरा आधी होती. मुस्लिम राजवटीमुळे वातावरण एकदम बदलत गेलं. मुलींना शिकवलं तर वैधव्य येतं अशी समाजामध्ये समजूत केली गेली. सतीप्रथा, बालविवाह, साधारण हे सगळे एकच कुप्रथा होत्या. कन्या विक्री, कन्या हत्या इत्यादी दुष्ट प्रथा अधिक प्रमाणात होत्या. विधवा स्त्रियांना सतत तिथे कामाला जुंपलं जाईल. त्यांना कार्बोहायड्रेट युक्त अन्न देऊन गलेलठ्ठ आणि बेडौल बनवलं जाईल की ज्यामुळे त्यांचं अट्रॅक्शन कोणाला वाटणार नाही. मुलीचा गर्भोपघात करीत आणि ते जर मोहाला बळी पडलेल्या मुलीचा बाळ झालेला त्याचा एक गर्भपात करीत, कारण ते शक्य झालं नाही तर बाळ जन्मल्याबरोबर त्यालाही मारून टाकलं. या समस्यांवर मात करण्यासाठी बडोदा संस्थांचा कायापालट करणाऱ्या म्हणजे अनेकांनी केलं. मेन नाव फक्त मी सांगते कारण वेळ थोडा आहे. सयाजीराव गायकवाड यांनी स्त्रीविषयक कायदे केले. एकंदर स्त्री जीवनाची उन्नती विकास होण्याच्या दृष्टीने त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. सर्वात प्रथम प्राथमिक शिक्षण मुलींना सक्तीचं आणि मोफत त्यांनी तिथे केलं. शिक्षण आलं की पुढे सगळं जे प्रत्येक समाज सुधारकाचं आम्हाला जाणवलं तेच की शिक्षण घ्या म्हणजे आपोआप महिला पुढे आल्या. मुसलमान मुलींना त्यांनी उर्दू वर्ग सुरू केले. तर आदिवासी विभागातल्या स्त्रियांसाठी शेतीचंही शिक्षण सुरू झालं. मी हे शॉर्टमध्ये सांगते. केरळ आता भारतीय संस्कृतीत प्रारंभापासून स्त्री आणि पुरुषांना समान लेखलं जायचं. केरळमध्ये तर मातृवंशीय पद्धत होती. परकीय आक्रमणामुळे स्त्रीच्या शीलरक्षणाच्या निमित्तानं सुरू झालेल्या पद्धतीने खूप कर्मठ रूप घेतलं. 19व्या शतकात मल्याळी ब्राह्मण इतर जातीच्या स्त्रियांना नाही तर घरातल्या स्त्रियांना गुलामाप्रमाणे वागवायला लागले. विधवा विवाहाला संमती नव्हती. क्वचित मरणासन्न वृद्धाशी होणारे विधवांचे विवाह अतिशय क्लेशकारक असत. हे विवाह मात्र वृद्धांसाठी चांगले उपयोगी पडत, कारण आपल्या मुलीच्या लग्नासाठी आलेला हुंडा ते त्याच्यात वापरायचे. त्या काळात स्त्रियांना सूर्यास्तानंतर बाहेर जायला सुद्धा मज्जाव असे. निम्न वर्गातील स्त्रियांना उच्चवर्णीय स्त्रियांसारखं मुंडू म्हणजे अंगवसन आणि अंगरख्याने आपली वक्षस्थळ झाकण्याची परवानगी नव्हती. त्यांनी पोलकी घातली तर त्यांच्या स्तनांचं वजना इतका दंड त्यांना द्यावा लागेल. उच्चवर्णीय हिंदूंनी या महिलांवर रस्त्यावर पोलकी काढायची सक्ती केल्याने ह्या अनेक स्त्रिया शेवटी ह्या सगळ्या छळाला कंटाळून त्यांनी धर्मांतर केलं आणि त्या ख्रिश्चन झाल्या, कारण ते धर्मगुरू त्यांच्या पाठीशी या विशेषतः या रूढीच्या करता उभे राहिले. पंजाबमध्ये फाळणीच्या वेळी अनेक स्त्रियांना हिंसाचाराला तोंड द्यावं लागलं. सीमेच्या दोन्ही बाजूला हजारो हिंदू, शीख, मुस्लिम स्त्रिया पळवल्या गेल्या. त्यांच्यावर बलात्कार झाले, धर्मांतर केली गेली. स्त्रियांच्या शरीरावर दुसऱ्या समाजाचे धार्मिक चिन्ह कोरायचे. रावळपिंडी येथे तर 90 स्त्रियांनी एकत्रितरित्या आत्महत्या केल्याची नोंद आहे. निरंकारी चळवळ, सिंग सभा, अकाली चळवळ यांच्या प्रयत्नामुळे सर्वसामान्य समाजात धार्मिक भावनांचं जागृत झाल्या. गुरु नानक देव ते तर सगळ्यांना माहिती आहे, शिखांचे पहिले गुरु. त्यांना त्यांच्या काळातील स्त्रियांच्या परिस्थितीचं हे जे सगळं होतं त्याचं भान होतं, जाणीव होती. या दुष्ट प्रथांविरुद्ध गुरु नानकांनी आवाज उठवला. गुरु अंगद देव यांनी लंगर संस्था तिथे स्थापन केली. त्यामुळे लंगरमध्ये श्रीमंत, गरीब, ब्राह्मण, शूद्र सगळे हा भेद न करता सगळेजण एकत्र जेवत. लंगर संस्थेने जातीचा शाप नष्ट करण्यासाठी प्रभावी हत्यारासारखं काम केलं. आसाममध्ये वास्तव करणाऱ्या अनेक मुलींना त्या काळात आपला जोडीदार निवडण्याची मुभा होती. तिथेही मातृसत्ताक पद्धत होती. मात्र परकीय आक्रमणामुळे परिस्थिती बदलली. ब्रिटिश राजवट येताच त्यांच्या सरकारी यंत्रणेसाठी आवश्यक म्हणून त्यांनी औपचारिक शिक्षणाचा पाया घातला. हीच आसामची मात्र आधुनिक युगाची नांदी ठरली. म्हणजे त्यांनी जरी त्या उद्देशाने केलं तर त्या निमित्ताने त्यांनी शिक्षण घेतलं. ख्रिश्चन धर्माचा प्रसार हा त्यांचा जरी मूळ उद्देश असला तरी आसाममधील शिक्षण प्रसारासाठी तो वरदान ठरला. पूर्वी आतापर्यंत मुलगी झाली की तिला नकुशी असं नाव ठेवायचं.
की ही म्हणजे ती निग्लेक्टेड फॅमिलीमधली, फक्त तिला राजस्थानसारखं तिचा जीव घेतला जायचा नाही, पण वागणूक मात्र तिला आयुष्यभर मेले असते तर बरं झालं असतं अशी. पण अजूनही राजस्थान, मध्य प्रदेश, आता अक्षय तृतीया आली बघा, त्या दिवशी त्या सगळ्या भागात प्रचंड प्रमाणावर चोरी छुपे बालविवाह अजूनही होतात. किती सरकारी यंत्रणा त्याच्या मागे किती असली तरी हे सगळ्या प्रथा होतात. आणि लोकांची मानसिकता मुलींच्याकडं, स्त्रियांच्याकडं बघायची ही अजूनही सुधारलेली नाही. आपल्याकडे एक आपल्या संस्कृतीमध्ये एक असा काहीतरी विचित्र समज आहे, ज्याला आपण योनी शुचिता म्हणतो, की बायका, आपली बायको ही पवित्र राहायलाच पाहिजे. ती जर तिला जन्म दिला आणि तिला जर समजा वाढवलं, तिच्यावर तर काय अतिप्रसंग आला तर ते आपली इज्जत जाईल, ती जाऊ नये म्हणून तिला संपवायचं, हा एक प्रकार होता. किंवा तिचं लवकर लग्न लगवून टाकायचं. आता माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगतो. माझ्या मुलीला मी खूप शिकवलं, ती फॉरेनला गेली, खूप काम केलेलं आहे तिने, इथं 2दा लेक्चर दिले. माझ्या वर्गात असलेले मित्र त्यांनी स्वतःच्या मुलींना BA व्हायच्या आत त्यांची लग्न उरकून टाकली होती. काय एकदा ती लग्न होऊन तिकडे गेली की मला ते म्हणाल, तू काय मूर्ख आहेस का, मुलीला एवढं शिकवतोयस का, तिचं लग्न काय नाही करून टाकत. ही मानसिकता अजूनही समाजात आहे. तर अशा काही प्रकल्पांच्या मुळे ह्या मानसिकता बदलण्याकरता थोडाफार तरी हातभार लागेल. मला वाटतं हे शहरी भागातलं आपण एक पांढरपेशा वर्गात जागृती असते, पण अजूनही इथून तुम्ही मावळात गेलात, कारण हडपसरला गेलात तरी तिथे स्त्रियांच्या बाबतीत होणारे अत्याचार किंवा त्यांना मिळणारी वागणूक त्यात प्रचंड फरक आहे. आता शेवटचे 2-3च प्रश्न आहेत. साहित्यप्रेमी यांची जी संस्था आहे, या संस्थेबद्दल आपण थोडं जाणून घेऊ. काय नुसता प्रकल्प होते, त्याच्याबद्दल त्यांची इतर काय ऍक्टिव्हिटीज आहेत त्याबद्दल जरा त्यांनी थोडक्यात माहिती द्यावी. आमचे कार्यक्रम उपक्रम तर सांगितलं वर्षभर चालू असतात. कार्यशाळा घेतो आम्ही, साहित्यविषयक कार्यक्रम असतात जनरली आमचे. नंतर दरवर्षी स्त्री साहित्य संमेलन आम्ही करतो, ठरलेलं आहे आमचं अगदी. आता 60वं मोठं करणार आहोत म्हणजे. आणि परिसंवाद असतात, मुक्त व्यासपीठ म्हणून आहेत, निरनिराळ्या स्पर्धा आम्ही घेतो. वर्षभर सतत काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटीज महिलांसाठी चालू असतात. आणि अजूनही बऱ्यापैकी बायका येतात. आता संस्थाही खूप झाल्यात, त्या काळात आम्ही जेव्हा जॉईन केलं तेव्हा नव्हत्या, आता तशा जॉईन होत्या, खूप झाल्या. आता म्हणजे तुम्हाला एक वाटेल की हे एवढाले प्रकल्प करतायत, तर आमची परिस्थिती आर्थिक पाहिजे ना. ते नसलं तर तुम्ही सगळं हुशारी आहे, सगळं अभ्यासक आहेत, संपादक आहेत, पण त्याचं काय. तर आम्ही जे बरेचसे प्रकल्प आता आधी सुरुवातीला सांगितले, स्त्री साहित्याचा मागोवा वगैरे केले, ते जेव्हा आम्ही की आता आपण हे करायचं आहे, तर अशा काही अनुदान देणाऱ्या संस्था आहेत त्यांना आम्ही अप्रोच झालो. त्यांनी आम्हाला कमी अधिक प्रमाणात मदत केली, कारण आमच्याकडे देणग्या आणि वार्षिक वर्गणी एवढंच उत्पन्नाचं आमचं साधन आहे. तर कौतुकमय सांगते, भारती विद्यापीठाला कुणी आम्हाला सांगितलं आमच्या सभासदांनी की भारती विद्यापीठामध्ये पतंगराव कदम आणि शिवाजीराव कदम यांना हे अशा साहित्यविषयी किंवा स्त्रिया वेगळं काही करतायत तर तुम्हाला ती. तर त्या आमच्या डॉक्टर मंदाताई खांडगे त्यांच्याकडे गेल्या आणि सांगायला मला इतकं खरंच छान समाधान वाटतंय. शिवाजीरावांनी त्या क्षणी त्यांना 8 लाखाचा प्रोजेक्टसाठी आम्हाला तो दिला, चेकच दिला. आणि नंतर भारतीय भाषातील आम्ही जो इंग्लिश केला तेव्हा त्यांनी 10 लाख रुपयाचा दिला. फक्त आम्ही ते संयुक्त विद्यमाने मात्र केले, आम्ही आणि भारती विद्यापीठ अशा यांनी ठीक आहे ते म्हणजे. पण आज इतकी मदत त्यावेळे त्यांनी आम्ही केली. आणि आता जे आमचे प्रकल्प होतात मग त्या प्रकल्पाच्या पुस्तक ग्रंथांच्या विक्रीतनं जे पैसे येतात ते आम्ही पुढच्या प्रकल्पांसाठी वापरतो. आमच्या प्रत्येक प्रकल्पाला अनेक पुरस्कार मिळत गेले नशिबात. सगळ्याची स्त्रियांचा अभ्यास आहे ते सुरुवात होती आणि ते सर्व पैसे म्हणजे आता अगदी शासनाचा मिळालाय तरी सुद्धा ते सगळे आम्ही संस्थेमध्ये जमा करतो आणि पुढच्या प्रकल्पासाठी त्याचा विनियोग करतो. म्हणजे कोणीही पर्सनली ते आम्ही पैसे घेत नाही. महिलांसाठी चालवलेल्या आमच्या संस्थेचं काम बघून सुदैवानं अनेक देणग्यांची आता भर पडते आहे. साहित्यप्रेमीच्या लोकांना आम्ही मिळालेला विश्वास आणि प्रेम आम्हाला आणखीन नवीन प्रकल्प करायला उत्साह वाढतोय. आणि ह्या प्रकल्प हे जे करतो त्याचं काय मूल्य आहे म्हणजे आता तुम्ही वाचलं मी वाचलं हे ठीक आहे, पण मुख्य काय कोणासाठी हे प्रकल्प आहेत.
तर स्त्रीवादी दृष्टिकोनातनं अनेक लोक अभ्यासक असतात, त्यांच्यासाठी हा फार उपयोगी आहे. नंतर PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी याचा उपयोग होईल. समाजशास्त्र, इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांनी हे ग्रंथ असे उपयोगी पडतात. आमच्या मते हा प्रकल्प म्हणजे स्त्रियांच्या सामाजिक विकासाचा दस्तऐवज आहे असं आम्हाला वाटतं. त्याच्याकरता आणि प्रकल्पाबद्दल त्यांनी कुणाला होईल. आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची त्यांनी सांगितली नाही पण मी सांगतो, हे जे त्यांना 1 लाख रुपये मिळालेले आहेत त्याचा विनियोग हा त्या पुढच्या प्रकल्पासाठी करणार आहेत. त्यातला कुठलाही पैसा आता आपण वाटून घेऊ या याच्यावर राहणार नाही आहे. आणि गंमत काय आहे, सर्वात महत्वाचं म्हणजे नाटे मॅडम या कायम पडद्याच्या मागे विंगीत उभं राहून काम करणाऱ्या आहेत. पण पडद्यामागे कलाकारांचं सुद्धा तितकंच महत्व असतं, रादर जास्त असतं. ते मागं असतात म्हणून इतर लोक समोर पुढे असतात. पण त्यांना आज आम्ही मुद्दाम एनकरेज केलं. जेव्हा मला कळलं की यांच्या 1 लाख रुपयाचं पारितोषिक मिळालंय त्या क्षणी मी त्यांना म्हणलं की आमच्या अभ्यास मंडळात यायचं, तिथल्या लोकांना तुम्ही काय चांगलं काम केलेलं आहे, तुमच्या कार्याची माहिती व्हायलाच पाहिजे आणि ती समाजात पसरली पाहिजे. नुसतंच तुम्ही पब्लिश केलं, हे पुस्तक ग्रंथालयात जाऊन पडलं, त्याला कोणी हात लावला नाही असं नाही होता कामा. तुम्हाला त्याचा समाजाकडनं सुद्धा थोडीशी परतफेड ही व्हायलाच पाहिजे तुमच्या कामाची. म्हणून हा सगळा हट्ट केला. तुम्ही इथे आमच्या इथे आभार मानायची तशी पद्धत नाही, पण खरं सांगतो तुम्ही आलात आणि तुमच्या या प्रकल्पाचं लोकांना थोडंफार माहिती दिली. वास्तविक हा प्रकल्प हा एका लेक्चरमध्ये संपणारा नाहीये. याच्याकरता पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 सुद्धा होऊ शकतात. इतका मी तो पुस्तक पाहिलेलं आहे. पण ते बघू योग येईल तसा. पण आज श्री गणेशातर झालेला यांच्या कार्याची लोकांना माहिती मिळण्याचा, तर तुमचे आमच्या सगळ्यांच्या वतीने मी आभार मानतो. आंध्रमध्ये गुरुजडा अप्पाराव म्हणून होते, त्यांनी एवढं महान काम केलंय. पण आता इथे सांगितलं नाही की कारण काय, तर आपल्याला फक्त आता इथे फुले हेच माहिती म्हणून. सरोजिनी नायडू, शांता सिन्हा म्हणून होत्या. खूप बायकांनी पण अनेक काम केलंय. म्हणजे पुढे जशा ते शिक्षित झाल्या तशा मग सुटल्या. म्हणजे त्यांनी सपाट्याने अधिवेशनं, मंडळ, चळवळी सुरू केल्या. म्हणजे त्या स्वतःहून आल्या. कर्नाटकमध्ये एक अक्कम महादेवी म्हणून होत्या आणि गीता नागभूषण म्हणून, ती अशी म्हणजे थोडीशी नाव. तमिळनाडूमध्ये पेरियर रामस्वामी म्हणून होत्या. एक मथुलक्ष्मी म्हणून होत्या. मी आम्हाला ते आता जाता तर सांगते, तमिळनाडूमधले जेव्हा लेख आले तेव्हा ती नावं इतकी वेगळी असतात त्यांची, त्याचा आम्हाला खूप प्रश्न पडला. त्या जेव्हा त्यांनी लेख दिला तेव्हा त्यांनी याचा फार विचार केला नाही. नंतर का तो मथुलक्ष्मी म्हणजे, आणि इतकी वेळा ती नावं येत होती अक्षरशः. मग मी त्या बाईंना सांगितलं की तुम्ही असं नाही, तिथे प्रत्येक समाज सुधारकाचं नाव कन्फर्म करा. खूप वेगळी वेगळी नावं आहे. मग त्यांनी परत आम्हाला प्रत्येक क्रमवार ती नावं पाठवली, कारण आम्हाला ओरडले असे की तिथे पोचलं. आता माहीत नाही, कदाचित आम्ही इंग्लिशमध्ये पण पुढे करू, कारण तरच ते पुढे जाणार ना. असं सगळीकडे होते अगदी, म्हणजे कल्पना नाही. ॲनी बेझंट म्हणून होत्या, त्या ब्रिटिश होत्या आणि समाजवादी विचारांच्या स्त्री हक्काच्या त्या पुरस्कर्त्या होत्या. 1916 मध्ये त्यांनी भारतामध्ये होम रूल चळवळ सुरू केली होती. स्थानिक स्वराज्यातील लोकप्रतिनिधींनी इंग्रजांशी कणखरपणे वागावं, म्हणजे असं त्या सांगत होत्या. हे विशेष आहे, लक्षात आलं का? हा, केवळ त्यांच्या मर्जीने तुम्ही वागू नका असं ते आपल्या लोकांना सांगत होते. यासाठी त्यांना अटक केली होती नंतर. इंग्रज सरकार होतं त्यावेळेला. आणि त्यावेळेला खेड्यापाड्यापर्यंत सगळीकडे स्वातंत्र्याची आपल्या लाट पसरायला लागली होती. ब्रिटिशांचा विरोध वाढत होता ब्रिटिशांना. तेव्हा ब्रिटिश सरकारने त्यांना अटक केली. तेव्हा देशभर निदर्शनं झाली. म्हणजे ब्रिटिशांविरुद्ध लोक आणखीन गेले त्यांना हे केल्यामुळे. शेवटी स्वशासनाचा आग्रह धरणाऱ्या ॲनी बेझंट यांना लोकजागृतीचं आपण श्रेय द्यायला पाहिजे. त्या परकीय असून त्यांनी आपल्यासाठी खूप काम केलं. 1-2 आहेत अजून सांगू. आयडा स्कॅडर म्हणून एक, त्यांचा वेल्लोर येथे जन्म झाला होता. त्या अमेरिकेमध्ये त्या वैद्यकीय शिक्षण घेऊन आल्यानंतर वेल्लोर येथे त्यांनी महिलांसाठी दवाखाना सुरू केला. त्या काळामध्ये बायका
पुरुष डॉक्टरकडे जायच्या नाही, म्हणून त्यांच्या ते लक्षात आल्यावर त्यांनी इंडियात येऊन तो दवाखाना घातला. अवघ्या 2 वर्षामध्ये 5,000 महिलांनी त्याचा लाभ घेतला. स्कॅडर यांनी आपलं सारं आयुष्य भारतीय स्त्रींच्या आरोग्यासाठी आणि गरोदर स्त्रियांची काळजी घेण्यासाठी घालवलं. हे खरंच विशेष आहे. म्हणजे आपल्या लोकांनी केलं तर तसं मेरी कार्पेंटर होत्या, त्यांनी स्त्री शिक्षणासाठी कार्य करण्याच्या ओढीने भारत आल्या जे भारतामध्ये, त्याच्यात त्या होत्या. भारतीय स्त्री जीवनाचा परिचय त्यांना राजाराम मोहन राय यांनी करून दिला. ते म्हणाले की तुम्ही इथे आमच्याकडे अशी अवस्था आहे, तुम्ही नक्की या. तेव्हा त्या 10 वर्षात त्या 4 वेळा आल्या. सगळ्या कलकत्ता, मुंबई, मद्रास भेटी देत होत्या. स्त्री शिक्षणाची त्यांनी राजाराम मोहन यांच्या आग्रहाबद्दल सगळी पाहणी केली. आणि ब्रिटिश सरकार आणि भारतीय स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या यामध्ये त्या दुवा म्हणून काम करत होत्या विशेष म्हणजे. नंतर मार्गारेट कझिन, ती सगळी नावं बहुतेक सगळ्यांना माहिती आहेत म्हणून ती सांगते मी. या ब्रिटिश समाजसेवी महिलेने भारतात येऊन स्त्रियांच्या विकासासाठी अनेक उपक्रम केले. त्या थिओसॉफिस्ट होत्या. बालविवाहाला विरोध केला. घटस्फोट कायद्याचा त्यांनी आग्रह धरला होता. तसेच महिलांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणूनही काम केलं. म्हणजे ह्या 4 स्त्रिया तर म्हणजे ठळक आमच्या म्हणजे गाजा याच्यात आलेल्या आहेत. भगिनी निवेदिता आहे, तसं आता पुष्कळ आहेत. आणि नुसत्या बायका नाही, प्रत्येक गव्हर्नर जनरल खूप ब्रिटिश पुरुषांनी त्याच्याकरता केलं. पण प्रत्येक वेळा एक संशयाचा की हे धर्मांतर करायचं आहे, त्यांना धर्मप्रचार करायचा आहे म्हणून हे सगळं करतायत असं सारखं आपल्या डोक्यात होतं. पण त्या निमित्ताने नक्की त्याचा आपल्याला उपयोग झाला. त्या ताईंना आपण केव्हाही बोलू शकतो, आपल्या घरच्याच आहेत. पुन्हा जर काही कुणाला शंका असेल तर त्या नक्की हे करतील. आज त्यांचा पहिलाच प्रयत्न होता अँड आय एम शुअर की त्यांनी नक्कीच त्याचा चांगला परफॉर्म केलेला आहे.